आज आपण बनवणार आहोत अंडा घोटाला। त्याच्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकते आहे, म्हणजे 2 टेबलस्पून तेल टाकते आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायचे आहे 2 बारीक चिरलेल्या मिरच्या, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, फ्राय करून घ्यायचं। गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे। नंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहे कांदा बारीक चिरलेला, ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। कांदा छान मऊ झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, ती सुद्धा त्याच्यामध्ये छान परतून घ्यायची आहे। आपण टाकणार आहोत 1 छोटा चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा धना जिरा पावडर, छान परतवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये टाकायचे आहे चवीप्रमाणे मीठ, आणि अगदी अर्धा कप पाणी टाकायचं आहे। आता हे सर्व मिश्रण शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे मंद आचेवरती 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। सर्व व्यवस्थित शिजलेलं आहे। गॅसची फ्लेम थोडीशी स्लो करायची आणि त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण अंडा। तर इथे मी 3 अंडी घेतलेली आहेत उकडलेली, आणि ती ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने खिसून टाकत आहे। अशा पद्धतीने आपण हे अंडी ह्याच्यामध्ये खिसून टाकलेली आहेत। छान मिक्स करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपला अंडा घोटाला बनवून तयार आहे। अशा पद्धतीने अंडा घोटाला बनवून तयार आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।